मैत्रिणींनो, सर्वांच्याच आयुष्यात गुरुचे स्थान खूप महत्त्वाचं असतं. आई-वडील आणि शिक्षक ह्या 3 महत्त्वाच्या व्यक्ती आपल्या आयुष्याला दिशा दाखवण्याचं काम करत असतात. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळाच आणि त्यांना आकार देण्याचं काम या 3 व्यक्ती करत असतात. मग या तिघांचं समीकरण नेमकं कशा प्रकारे जुळून येतं? लहान मुलांना घडवत असताना खूप छोट्या छोट्या गोष्टींचा बारकाईनं विचार करावा लागतो. यामध्येच पालकांच्या शिक्षकांकडून काही अपेक्षा असतात आणि शिक्षकांच्या देखील पालकांकडून काही अपेक्षा असतात. या सगळ्यांमधून मुलांच्या भवितव्याची जबाबदारी दोघांवरही असते. याच विषयाला अनुसरून आज आपण चर्चा करणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजीव गांधी नगर धाराशिव येथील शिक्षिका सौ सोनाली अरडले यांच्याशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. सुरुवातीला तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. आम्हाला थोडंसं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजीव गांधी नगर धाराशिव उपळे केंद्रातल्या शाळेमध्ये कार्यरत आहे. 2013 पासून या शाळेमध्ये मी कार्यरत आहे. अच्छा मॅडम, आता सध्या जून महिना सुरू झाला आणि शाळा चालू झाल्या असतील, तर मला असं विचारायला आवडेल, तुम्ही शिक्षक या नात्याने शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या बाबतीत भूमिका कशी असायला हवी? शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या बाबतीत भूमिका याचा जर विषय हा खूप मोठा आहे, पण आपण थोडक्यात त्याला जर मांडायचं म्हणलं तर आपुलकी, अच्छा मित्रतापूर्ण वातावरण त्या दोघांमधलं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि येणाऱ्या काळात म्हणजे आत्ताची आपल्या समोरची जी मुलं आहेत ते 21व्या शतकातील मुलं आहेत आणि आपण 20व्या शतकातले. मग तो जो दोघांमधला गॅप आहे तो कुठंतरी कमी करण्यासाठी नेहमी शिक्षकांना एका अपडेट असणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये स्पर्धेला आपली मुलं कशी पात्र ठरतील यासाठी प्रयत्न करण्यासाठी शिक्षकांनी विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने, विविध नवीन नवीन क्षेत्रातील माहितीच्या मदतीने स्वतःला अपडेट करून मुलांना या स्पर्धेमध्ये तयार करण्यासाठी नक्कीच कार्यरत असलं पाहिजे. म्हणजेच मला वाटतं की प्रॅक्टिकलवरती शिक्षकांनी भर द्यायला हवा. नक्कीच, कारण अगोदरचं जे ज्ञानाचं सूत्र होतं ते माहितीकडून माहितीकडे, म्हणजे फक्त माहितीच मिळवायची, पुस्तकाच्या रूपातून असेल, विविध माध्यमातून असेल. पण आता तसं न करता नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्याची एक स्वतःची बुद्धिमत्ता आहे, तो एक विचार प्रक्रियेतून जाणारा व्यक्तिमत्व आहे. या दृष्टीकडून त्याच्याकडे बघत असताना त्याच्यामध्येही कुठले जर सुप्त गुण असतात तर ते सुप्त गुण ओळखून त्या कौशल्यांची जाणीव शिक्षकांमध्ये होऊन त्या कौशल्यानुसार त्याला विविध पद्धतीने मार्गदर्शन करून येत्या काळासाठी त्याला तयार करणं ही शिक्षकांची प्रमुख भूमिका आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की शिक्षक असतील किंवा पालक असतील ते विद्यार्थ्यांकडून अपेक्षा ठेवतात की तुम्ही एवढेच मार्क मिळवले पाहिजे किंवा तुझा मित्र एवढे मार्क घेतो, तुला काय होतं, अशी दुसऱ्या विद्यार्थ्यांशी तुलना करत असतात. सगळ्यात महत्त्वाचं तर मी या विषयावर बोलू इच्छिते की पालकांनी असो किंवा शिक्षकांनी असो किंवा समाजाने असो अपेक्षांचं ओझं हे 0% पर्यंत केलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्याला खुलू द्यात, त्याला स्वतंत्रपणे त्या मनसोक्तपणे त्याच्या सुप्त गुणांचा विकास करू द्यात. मार्क 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 म्हणजे काही कुठलं तरी साध्य नाहीये त्या गोष्टीचं. तर आपण त्या गोष्टीला साध्य बनवलंय तर जीवनमूल्य रुजत असताना किंवा जीवनमूल्यांसहित मुलगा जीवन जगत असताना ज्या साध्यापर्यंत त्याला जायचंय ते साध्य बाजूला राहिलं आणि मार्क हेच आपल्याकडे साध्य बनत आहे. आणि त्याच्यानुसार मग माझ्या शेजारच्या मुलाला एवढे पडले, माझ्या नातेवाईकांमधल्या कोणत्या तरी मुलाला मुलीला एवढे मार्क पडले तर माझ्याही मुलाला तेवढेच मार्क पडले पाहिजेत, अशी जी पालकांची अपेक्षा आहे. मला पालकांना सरळ एक प्रश्न विचारावा वाटतो की तुझ्या शेजाऱ्यांसारखं तू आहेस का? तुझ्या नातेवाईकांप्रमाणे तू स्वतः आहे का? 100% परफेक्ट माणूस आपण स्वतः आहोत का? मग हे असंच अपेक्षांचं ओझं आपण आपल्या मुलांकडून का करतोय? म्हणजे ही चुकीची गोष्ट घडतीये आपल्याकडून. त्यामुळं मला कधीच वाटत नाही की मुलांकडून कुठल्या तरी अपेक्षेच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. त्याला खुलू द्यात, त्याचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे, त्याला या वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्या भविष्यासाठी तयार होऊ द्यात. म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचे काही गुण आहेत, त्या गुणांना ओळखून त्यांना वाव मिळाला पाहिजे.
नक्कीच. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मुलामध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये एक कुठला तरी सुप्त गुण हा नक्कीच असतो. प्रत्येकाकडे एक विशेष बुद्धिमत्ता असते. ती विशेष बुद्धिमत्ता शिक्षकांना आणि पालकांना ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार त्याला त्या व्यक्तिमत्वाला खुलण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि ते आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि बरेच वेळेला असं होतं की पालकांनीच स्वतः ठरवलेलं असतं की आम्ही आमच्या मुलाला किंवा आमच्या मुलीला डॉक्टर बनवणार, इंजिनियर बनवणार किंवा एक ठराविक काही असेल ते आम्ही बनवणार. परंतु मुलांमध्ये ती आवड आहे का, त्याची स्वतःची इच्छा आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. खरंच म्हणजे एखादं इंटरेस्ट नसलेल्या गोष्टीमध्ये आपल्याला नेऊन सोडलं, समजा आपल्याला बिलकुलच इच्छा नाही एखाद्या शहरात राहणाऱ्या म्हणजे मुलगा असो मुलगी असो, त्याला आता आपण डायरेक्ट नेऊन सोडलं शेतात आणि कर बाबा शेती, असं म्हणलं तर होऊ शकतं का? नाही होऊ शकत. त्याच्याकडे ते कौशल्य नाहीये, त्याला ते वातावरणाची कुठल्याच पद्धतीनं माहिती नाहीये, तेव्हा तो तिथं काय करणार आहे? मग त्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टींची जास्तीत जास्त जाणीव करून आपण जर त्याला त्या संधी उपलब्ध करून दिल्या तर आणखीन चांगल्या चांगल्या पद्धतीने तो त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण म्हणजे उपक्रम राबवू शकतो, नवीन नवीन कौशल्य स्वतःहून आत्मसात करू शकतो. आता सध्या जे तंत्रज्ञान चाललेलं आहे, इंटरनेटच्या जोरावर आपण कुठलीही माहिती एका सेकंदात मिळवू शकतो. मग तो त्या ज्ञानाचा वापर करून आणखीन त्यात काय काय प्रगती करता येईल हे स्वतःहून इच्छेपासून करू शकतो. मी एक म्हणजे माझ्याच स्वतःचं उदाहरण सांगते की मला लहानपणापासून शिक्षक व्हायचं होतं, कारण माझी फॅमिलीच एज्युकेशन मध्ये आहे आणि मला वाटायचं की आपणही असंच, म्हणजे माझी मावशी, माझे मामा हे सगळे शिक्षकी पेशात असताना मला वाटायचं की आपणही एक दिवस शिक्षक असलं पाहिजे. आणि माझा आवडता प्रोफेशन मला स्वतःला चूज करता आला. मी त्यामध्ये म्हणजे मला संधी मिळाली, देवाची मला तर मोठं गिफ्ट वाटतं हे की मला त्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. त्यामुळं एकही क्षण असा होत नाही की मी शाळेत नाराज झालीये, कुठलं तरी माझ्यावर बर्डन आहे किंवा कुठला तरी उपक्रम राबवताना उगीच सगळे करतायत म्हणून मी करतेय, असं कधीच होत नाही. त्यामुळं माझ्या वर्गातला विद्यार्थी हा घरी किंवा सुट्टीमध्ये कुठल्या तरी गावाला फिरायला जाणं यापेक्षाही माझ्या वर्गामध्ये खुश असतो आणि तो नेहमी आनंदी असतो. याच्यापेक्षा समाधान ते दुसरं काय असेल? म्हणजे मला आवडतं क्षेत्र मिळाल्यामुळं माझे आज व्यक्तिमत्व खुललेलं आहे किंवा मी माझ्या आनंदाने माझ्या मुलांना सुद्धा तो आनंद देत आहे. याचं नक्कीच म्हणजे मुलांच्या बाबतीतही मी पालकांना आणि शिक्षकांनाही दुसऱ्या सांगू इच्छिते की त्याचं आवडीचं क्षेत्र त्याला निवडू द्यात. उदाहरण आपल्या समोरच आहे की मॅडमना शिक्षक बनायचं होतं आणि त्या शिक्षक बनल्या आणि त्या आवडीनं ते त्यांचं कार्यरत पूर्ण इमानदारीने आणि स्वइच्छेने करत असतात. आणि जी आवड आपल्यामध्ये असते ते काम आपण करणं म्हणजे त्या विषयाला आपण पुढे घेऊन जात असतो आणि त्यामध्ये आपण प्रगती खूप प्रमाणात करत असतो. मला आणखीन एक मुद्दा तुम्हाला विचारायला आवडेल मॅडम. तुम्ही म्हटलात तसे इंटरनेटचं युग आहे, मोबाईलचं युग आहे, तर सध्याच्या युगामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं कितपत शक्य आहे? नक्कीच शक्य आहे मॅडम. पालकांनी आणि शिक्षकांनी जर दोघांच्या सहकार्य वृत्तीने जर या गोष्टीकडे पाहिलं तर ही गोष्ट काही फार अवास्तव कुठली तरी अपेक्षा केल्यासारखं नाहीये. त्या दोघांच्या कोऑर्डिनेशननी आपण नक्कीच ह्या गोष्टीवर विजय मिळवू शकतो. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करणं, स्वतःला अपडेट ठेवणं हे तर मुलाच्या स्पर्धेच्या दृष्टीने आवश्यक आहे, पण ते तंत्रज्ञान कितीपत वापरलं पाहिजे त्याला कुठल्या तरी मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा शिक्षकांनी आणि पालकांनी ठरवल्या पाहिजेत स्वतः अगोदर. आणि आपण मुलाला कोणत्या वेळेमध्ये मोबाईल देतोय, किती प्रमाणात तो त्याच्यावर काय बघतोय, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मुलं हे अनुकरणशील असतात. ते मुलांचं म्हणजे शिक्षकांचं किंवा पालकांचं अनुकरण नेहमी करत असतात. मग त्यावेळेला मी मोबाईल बघत बसलीये आणि मोबाईलवर काही पण गेम खेळत बसलीये, कुठलं तरी विनाकारण काहीतरी पाहत बसलीये, मग माझा मुलगा किंवा माझा विद्यार्थी दुसरं काय करेल तेच करेल, अनुकरण करणार. हा, मग आणि मी जर त्याच्यावर महत्वाच्या गोष्टी काहीतरी सर्च करतेय, वेगवेगळ्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतेय, जगाची स्वीकार्यता माझ्याकडे म्हणजे जगानं माझ्याकडे पाहिलं पाहिजे, मला मी जगासाठी किती उपयोगाला येईल यासाठी म्हणून मी वेगवेगळ्या माहिती स्रोतांचा जर वापर इंटरनेटच्या साह्यानं करत असेल तर नक्कीच माझं मुलंही तेच करेल. हा स्वतःचा माझा अनुभव आहे मॅडम. कारण माझ्या वर्गामध्ये मी मागच्या
2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये एकटीच माझ्या शाळेवर कार्यरत होते. त्यावेळी मला तंत्रज्ञानाचा फार उपयोग झाला. एका शिक्षकाचं काम, माझ्या सहकार्याचं काम त्या तंत्रज्ञानानं केलं. आणि अशा वेळी वेगवेगळे व्हिडिओ त्या प्रत्येक पाठाच्या दृष्टीने मुलांना दाखवत होते. त्यामुळे एक गोष्ट काय घडली माझ्या वर्गात, तर माझ्या वर्गातले 80% विद्यार्थी घरी जाऊनही मी जे सर्च करून त्यांना व्हिडिओ दाखवते, कविता दाखवते, मग एक कविता, एक व्हिडिओ, एक पाठ, आपण 3-4 प्रकारे अवेलेबल असतो आपल्याला इंटरनेटवर, आणि वेगवेगळ्या प्रकारे ती माहिती आपल्याला कशी ग्रहण करता येते, त्याच्या बाबतीत आणखीन काय काय नवीन नवीन शोध आहेत का, हे शोधायला लागली मुलं. आणि ह्या पालक वर्गातून मला मिळालेला प्रतिसाद आहे. ते स्वतःहून येऊन सांगतात की मॅडम, घरी जरी मुलं मोबाईल हातात दिला ना, तर ते तुम्ही जे वर्गात त्यांना दाखवतात तेच ते पाहतात. हे एक समाधान आहे माझ्या म्हणजे मी केलेल्या कामाचं. पुन्हा मुद्दा तोच की मुलं अनुकरण करत असतात. त्यामुळं मला असं वाटतं की पालकांनी आणि शिक्षकांनी मुलं आपले अनुकरण करत असतात हे थोडंसं आपल्या जाणवतेनं आपण काय करतो याकडे आपण स्वतः पालकांनी लक्ष द्यायला हवं. मला आणखीन एक तुम्हाला विचारायला आवडेल की घरी पालकांनी त्यांच्या मुलांना फ्रीडम कितपत द्यायला हवा. म्हणजे असं बऱ्याच वेळेला होतं की पालक म्हणतात की हा अभ्यास एवढा झाला तरच तुला हे, असे अटी नियम त्यांच्यावरती लादले जातात. मग याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती कसा होतो? विद्यार्थ्यांची मानसिकता हा खरं तर पालकांच्या आणि शिक्षकांच्या दोन्हीच्या दृष्टीने अगदी नाजूक विषय आहे विचार करण्याचा. कारण आपण भारताचं भविष्य घडवतोय. हो, बरोबर. म्हणजे आपले विद्यार्थी, माझा पालक म्हणजे फक्त तो माझा मुलगा आहे इथपर्यंत नाही, तर तो भविष्याचं भारत आहे. हो, या गोष्टीकडे जर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर मुलं हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. मी परत तेच म्हणते. आणि त्यांच्यामध्ये आत्ताच्या ह्या प्रगतीनुसार आपण तंत्रज्ञानाचाही त्याच्यासाठी वापर करतोय. वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये देतोय, त्यांना स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करतोय, वेगवेगळ्या गोष्टींची फॅसिलिटी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अशाच वेळी या गोष्टींचा उलट परिणाम तर होत नाहीये ना. आपण त्या कितपर्यंत देतोय, त्याला काहीतरी मर्यादा घातल्या पाहिजेत का, याचा अभ्यासपूर्ण वापर कधीही पालकांनी आणि शिक्षकांनी नक्कीच केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की कुठले तरी म्हणजे मुलाला हे असं केल्यानंतर हे देईन मी, ते देईन मी, हे जे आहे ते व्हायला नकोय. कारण विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्याला तुम्ही जर भावनिकदृष्ट्या त्याच्यावर दाखवला, विश्वास दाखवला, तर तुम्हाला हे काहीच करण्याची गरज नाहीये. कारण मी परत सांगते की विद्यार्थ्याशी पालकाचं आणि शिक्षकाचं दोघांचंही नातं हे मैत्रीपूर्ण असलं पाहिजे. बरोबर. त्याला विश्वासात घेऊन सांगा की तुझ्या भविष्यासाठी हे किती महत्वाचं आहे, हे केल्याने तुझ्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, आणि तू जर चांगल्या पद्धतीनं हे आत्मसात केलं तर मला किती आनंद होणार आहे. आणि मग नक्कीच शिक्षकांचा किंवा पालकांशी तो प्रेमाने, आपुलकीच्या भावनेने बघत असताना नक्कीच अरेगडे आपली माझी आई, माझे वडील, माझे शिक्षक या गोष्टींनी जर आनंदित होणार असतील तर मी ती गोष्ट निश्चितपणाने करेन. ही जी भावनिक बुद्धिमत्ता आहे, म्हणजे ह्या विज्ञानाच्या युगातही आपले वेगवेगळ्या साहित्याचं साधनांचा जे भडीमार होत आहे सारखा मुलांवर, त्याच्यातही सगळ्यात महत्वाची वाटते ती भावनिक बुद्धिमत्ता. आणि ती कुठंतरी भावनिक बुद्धिमत्ता जागृत करण्याचं काम पालक आणि शिक्षकांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने एक उद्देश ठेवून केलं पाहिजे. आणि ते जर केलं तर नक्कीच विद्यार्थ्यांना वेगवेगळे म्हणजे थोडक्यात रिश्वत देण्याची गरज पडणार नाही कुठल्या गोष्टी करण्यासाठी. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्याला असेल किंवा दुसरं कोणालाही सगळ्या विषयांमध्ये एक आवडीचा विषय आणि एक न आवडता विषय असे 2 विभाग असतात. आवडीचा विषय विद्यार्थी न सांगता, न कुणीही फोर्स करता करत असतात, पण नावडीच्या विषयाचं काय? मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हेच सांगितलेलं आहे की मुलांना विचार प्रक्रियेमध्ये आणा, त्यांना स्वतःला एक विचार करण्याची संधी द्या. आणि अशा पद्धतीनं आपल्याकडं वेगवेगळे शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहेत. आणि आनंददायी शिक्षणाची जी व्याख्या आहे ती सगळ्यात महत्त्वाची हीच आहे की त्याला जे आवडतं ना ते ओळखा आणि त्या आवडीनुसार त्याला इतर विषयांमध्ये इंटरेस्ट निर्माण करा त्याचा. म्हणजे एखाद्याला खेळ आवडतोय ना, तर मग खेळाच्या माध्यमातून त्याचा नावडतीचा विषय मी शिकवू शकते का? शिकवूच शकते निश्चितपणाने. आता खेळाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण गणित शिकवू शकतो, इंग्रजी शिकवू शकतो. आणि सध्या मुलांना SST म्हणजे सामाजिक शास्त्रांचं पण अवघड विषय वाटायला लागतो किंवा तो इंटरेस्टिंग नाहीये असं वाटायला लागले. तर तसं नाही. तर समजा इतिहास हा विषय आपण प्रत्येक त्या पाठाचं जर नाट्यीकरण रूपामध्ये जर त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला
तर खेळीमेळीच्या वातावरणात एकदम त्याला म्हणजे त्याच्या कुठल्या तरी हावभावांना, त्याच्या एक्सप्रेशन्सला आपण कुठंतरी आदरयुक्त भावनेनं पाहतोय, त्याला एक वेगळी नवीन संधी मिळवून देतोय, त्याला प्लॅटफॉर्म निर्माण करून देतोय. अशा वेळेला आनंदाने तो कधी धडा सुद्धा संपला इतिहासाचा त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही. एवढ्याच चांगल्या पद्धतीनं आपण त्याला ते शिकवू शकतो. म्हणजे फक्त पारंपरिक पद्धतीचाच वापर करून फक्त शिक्षक बोलतोय आणि सगळे विद्यार्थी ऐकतायत असं वातावरण न राहता नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा बदल महत्त्वाचा झालेला आहे की तो प्रत्येक विद्यार्थी हा बुद्धिजीवी आहे. तो पण शिक्षकाच्याच बुद्धीने, त्याच्यापेक्षा उपरच्या बुद्धीने सुद्धा विचार करू शकतो आणि त्याच्याकडच्या वेगवेगळ्या ज्या त्याच्यासुद्धा कल्पनेतून काही उपक्रम बाहेर येऊ शकतात की हा पाठ दुसऱ्या पद्धतीने कुठले शिकवू शकतो का, आपण हे गणित दुसऱ्या पद्धतीने आपण घेऊ शकतो का. अशा जर विविध पद्धती मुलांच्या कल्पकतेतून आणि शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून जर घेतल्या तर त्यांना नक्कीच इंटरेस्ट निर्माण होईल. मॅडम, तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे जर प्रत्येक शिक्षक, प्रत्येक पालक आणि प्रत्येक विद्यार्थी जर असा अभ्यास करत असेल किंवा असा शिक्षक त्यांना शिकवत असतील तर नक्कीच प्रत्येक विद्यार्थी हा नाआवडतीचा विषय त्याच्यासाठी आवडतीचा होऊ शकेल. मला आणखीन एक मुद्दा तुम्हाला बोलावासा वाटतो की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपल्या प्रत्येक नागरिकाचं पहिलं कर्तव्य आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आवश्यक आहे. आपलं ते कर्तव्य आहे. माझ्याकडं मॅडम 77% अस्थिव्यंग असणारा श्रेयश अच्युत शेंडगे नावाचा विद्यार्थी आहे. आता जस्ट त्याची 10वी झाली तर 76% गुण मिळवून तो यशस्वी झालेला आहे. अरे वा. दुसरा मुलगा माझ्याकडे आहे फरहान अब्दुल कुरेसी. हा मुलगाही अस्थिव्यंग आहे पण आपल्या शाळेकडून त्याचं कॅम्प थ्रू सर्जरी झाली आणि त्याच्यानंतर तो आता 4 चाकी सायकलवर स्वतः शाळेमध्ये येत आहे. अरे वा. आणि जेव्हा जेव्हा बाहेर माझी स्कूटी बघतो तो, हा मॅडम आलेले आहेत, मला जायचंय शाळेत, किंवा एखाद्या दिवशी माझी जर गाडी बाहेर दिसली नाही तर त्याला वाटतं की आता नको जायला शाळेत. म्हणजे हा एक बॉन्ड निर्माण झालेला आहे. हा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये निर्माण जर झाला तर नक्कीच दिव्यांग विद्यार्थी सुद्धा या प्रवाहामध्ये येऊ शकतात. आणि निश्चितपणानं हे आपलं आद्य कर्तव्य समजते मी की अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सगळ्या विद्यार्थ्यांसोबत आपण आणणं आवश्यक आहे. आणि निश्चितपणाने शिक्षकाची जर भूमिका याच्याशी सकारात्मक असेल तर शाळेतले विद्यार्थी असतील, शेजारचे विद्यार्थी असतील, शेजारच्या परिसरातील समाजातील इतर लोक असतील, हे सुद्धा सहकार्याच्या वृत्तीने सर्वजण मिळून त्या मुलासाठी प्रयत्नशील होतात. हा अनुभव मी स्वतः माझ्या शाळेमध्ये घेतलेला आहे मॅडम. अच्छा, नक्कीच तुमची कल्पना, तुमचे विचार आणि तुमच्या पद्धतीने जर सर्व शिक्षक किंवा बरेच जण चालत असतील तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रगती होण्यास सुरुवात होईल. शिक्षक या नात्याने पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? मी शिक्षक या नात्याने पहिल्यांदा तर पालकांना म्हणेल की आपल्या हातात आपलं पाल्य येणं म्हणजे देवाची सुंदर भेट आहे. आणि एवढं सुंदर एखादं व्यक्तिमत्व आपल्या अनुकरणातून, आपल्या डोक्याच्या विचारातून घडणार आहे, ही खूप मोठी संधी आहे. मग त्या व्यक्तिमत्वाला कुठंतरी आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली कशाला म्हणजे दडपून टाकायचं. त्याचं व्यक्तिमत्व खुलण्यासाठी जितकं आपल्याला त्याला सहकार्य करता येईल ते सहकार्य करणं गरजेचं आहे. म्हणजे पालकांनी एका म्हणजे मित्राची भूमिका, एका सहकार्याची भूमिका त्याच्यासोबत नेहमीच ठेवली पाहिजे. आणि एक मार्गदर्शक म्हणून फक्त त्याच्यामध्ये ज्या सुप्त गुण आहेत ते विकास करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याला प्रत्येक ठिकाणी टोकणं हे बरोबर नाही. तर त्याला एक संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, वेगवेगळे अनुभव त्याला दिले पाहिजेत. आणि इतर मुलांशी तुलना करणं सगळ्यात प्रथमतः प्रत्येक पालकांनी बंद केलं पाहिजे. आणि पालकांचा सध्याचा तर विषय आहे की तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण मोबाईल द्यायचा की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे पालकांसमोर. तर देऊ नका असं नक्कीच म्हणणं नाहीये. म्हणजे अपडेट जर स्वतः राहिलं तर नक्कीच आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी आपण उपयोगी असतो. आणि आपलं मूलही त्याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट म्हणेल मी की माझं मूल माझ्या कुटुंबासाठीच फक्त उपयोगाला यावं, माझ्या गल्लीसाठी उपयोगाला यावं, माझ्या गावासाठी उपयोगाला यावं नाही, तर जागतिक लेवलला त्याची स्वीकार्यता वाढली पाहिजे. निश्चितपणानं हे शैक्षणिक धोरणानं स्वीकारलेलं एक विचार प्रक्रिया आहे की विविध देशांच्या भाषा त्या मुलानं शिकल्या पाहिजेत. तिथलं नॉलेज नवीन नवीन पद्धतीनं त्यांना आत्मसात केलं पाहिजे. इंटरनेटचा वापर करून असेल, तो इतर देशांशी संपर्क करू शकतोय, त्यांच्याशी संवाद साधू शकतोय. तर ती फॅसिलिटी काढून घेणं म्हणजे चांगला पालक असणं
असं लक्षण नाही. नाही. तर ते त्याला दिलं पाहिजे, पण ते देत असताना मी सुलभक म्हणून त्याच्याशी म्हणजे त्याचं नेहमी मार्गदर्शनात असलं पाहिजे, त्याच्या संपर्कात असलं पाहिजे. तो नेमकं काय बघतोय, त्याच्यापासून दुसरं कुठलं तरी गोष्ट सर्च करून दुसरीकडे तो भरकटत जात नाही ना, हे पाहणं पालक म्हणून माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि पालकांना आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची मला. आता आपण पाहिलं की 1 वर्षाचं मूल जरी रडत असताना पहिल्यांदा आई कुशीमध्ये घ्यायची आणि मग ते मूल रडायचं थांबायचं. आता काय झालंय, मुलाला रडायला सुरू केलं, आईनी मोबाईल हातात दिला की मूल रडायचं शांत होतं. मग आईची जागा कुठंतरी मोबाईल घेऊ इच्छितोय का? म्हणजे हे अधोगतीचं लक्षण आहे की प्रगतीचं? ह्या जर भावनिक पातळीवर जर बघितलं तर मग भावनिक अटॅचमेंट आपली मुलांशी कमी होतीये का, हे पण अवलोकन करणं, आत्मपरीक्षण करणं पालकांनी गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, पालकांनी मुलांशी संवाद साधणं योग्य पद्धतीनं, योग्य वेळी साधणं गरजेचं आहे. आणि कुठंतरी मुलांना वेळ कमी पडतोय पालकांचा, आपण दुसऱ्याच गोष्टींमध्ये बिझी आहोत. म्हणजे मुलांना जो वेळ त्यांच्या हक्काचा आहे तो आपण देत नाही, तर उलट वेगवेगळे साहित्य साधनं त्यांना पुरवतोय. म्हणजे मी माझं चांगलं पालकत्व निभावलं असं मला वाटतं. ही चुकीची गोष्ट आहे. बरोबर. मुलांना ह्या वयामध्ये जास्तीत जास्त आईचा, वडिलांचा वेळ मिळणं आवश्यक आहे. त्यातून एक चांगलं मूल जन्माला येऊ शकतं. आणि हे माझ्या घराच्या दृष्टीने नाही, तर माझ्या राष्ट्राच्या दृष्टीने आणि माझ्या जागतिक लेवलला माझ्या मुलाचं तयारी करून घेत असताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही मॅडम खूप छान असा संदेश आपल्या पालकांना, विद्यार्थ्यांना आणि स्वतः शिक्षकांना देखील दिलात. आणि मला वाटतं या संदेशाचं पालन बरेच जण करत असतील आणि काही जणांमध्ये हा संदेश ऐकून पालन देखील करतील असं मला वाटतं. मॅडम, तुम्हाला या व्यतिरिक्त आणखीन इतर छंद आहेत का कोणते? हो मॅडम, मला वाचनाचा छंद आहे, लिखाणाचा, लेख आणि कविता लिखाणाचा छंद आहे. अरे वा. आणि या सर्वांमधून मग वेळ कसा? हे कसं आहे मॅडम, योगायोगाने शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना ह्या छंदांसाठी वेगळा वेळ काही द्यावाच लागत नाही. अच्छा. कारण हा एक माझ्या कार्यप्रणालीचाच भाग आहे. म्हणजे मी म्हणलं ना, माझं आवडतं प्रोफेशन मला जगायला मिळालंय. आणि असं म्हणतात की आवड असेल तर सवड नक्कीच नक्कीच. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना लेखन किंवा वाचन हा तर बेसिक भाग आहे. आणि योगायोगाने तेच माझे छंद असल्यामुळं मला निश्चितपणाने त्याच्यासाठी वेगळा असा वेळ काही काढावा लागत नाही. तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्हाला लेखन, कविता वगैरे करण्याचा छंद आहे. तर विद्यार्थी मित्रांसाठी, आपल्या पालकांसाठी, मैत्रिणींसाठी तुम्ही लिहिलेली, तुमच्या आवाजातली, तुमच्या आवडीची एखादी कविता सादर करावी. नक्कीच. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की माझं बालमन हे बालकविता संग्रह नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. त्यात माझ्या वर्गातल्या मुलांना आवडणारी ही कविता मी सादर करते. पावसाच्या सरी. सरीवर सरी पावसाच्या सरी, सरीवर सरी पावसाच्या सरी, पाणीच पाणी झाले माझ्या दारी, पाणीच पाणी झाले माझ्या दारी, कागदी होडी सोडली पाण्यात, कागदी होडी सोडली पाण्यात, म्हण माझे दंग पावसाच्या गाण्यात, म्हण माझे दंग पावसाच्या गाण्यात, बेडकाचा आवाज डराव डराव तेथे, बेडकाचा आवाज डराव डराव तेथे, तळेच झाले जणू सारे इथे, तळेच झाले जणू सारे इथे, सरीवर सरी पावसाच्या सरी, पाणीच पाणी झाले माझ्या दारी, उड्या मारून मारून कपडे झाले ओले, उड्या मारून मारून कपडे झाले ओले, मजा मजा करत माझे मन डोले, मजा मजा करत माझे मन डोले, आनंदाचे क्षण आज घरी आले, आनंदाचे क्षण आज घरी आले, कुंडीतले रोपटे नाचू लागले, कुंडीतले रोपटे नाचू लागले, सरीवर सरी पावसाच्या सरी, पाणीच पाणी झाले माझ्या दारी, पाणीच पाणी झाले माझ्या दारी. खूप छान अशी कविता तुम्ही सादर केली मॅडम. आणि तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना देखील छान अशा संदेश दिलात. तुमचे विचार आपल्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचले आणि नक्कीच मला वाटतं की विद्यार्थी, पालक हे तुमच्या विचारांचं पालन करतील.
तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ मात्र संपत आली आहे. पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी श्वेता माळी सर्व मैत्रिणींचा निरोप घेते. नमस्कार.